तुम्ही पण प्रोटीन पावडर घेता ना? काही फरक जाणवतं का? नाही? तर हा व्हिडिओ नक्की पहा. काही पेशंट माझ्याकडे येतात, नक्की प्रोटीन पावडर खातोय तर का फरक जाणवत नाही? सॉरी, मी इथे कोणतीही प्रोटीन पावडर किंवा ब्रँड सुचवण्यासाठी बोलणार नाही. फक्त प्रोटीन कसं मोजावं हे माझ्या भाषेत सांगणार आहे. अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. अगदी साधा नियम. आपल्या वजनाच्या प्रत्येक किलो मागे साधारण 0.8 ते 1 ग्राम प्रोटीन शरीराला आवश्यक असतं. उदाहरणार्थ, तुमचं वजन 62 किलो असेल तर तुम्हाला 50 ते 62 ग्रॅम प्रोटीन लागेल, बरोबर ना? नाही, अनेक लोक इथेच चूक करतात. प्रोटीन घेतात पण लाईफस्टाईल सिडेंटरी म्हणजे हालचाल कमी, व्यायाम नाही, झोप अपुरी असते, म्हणून त्यांना फरक जाणवतच नाही. कारण लक्षात ठेवा, प्रोटीन तेव्हाच काम करतं जेव्हा शरीर त्याचा वापर करतो. जर लाईफस्टाईल सिडेंटरी असेल तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीन सुद्धा 62 किलोला पुरेसं आहे. पण जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल, व्यायाम करत असाल तर मसल रिपेअर आणि बॉडी रिकव्हरीसाठी 60 ते 70 ग्रॅम प्रोटीन गरजेचंच असतं. फक्त प्रोटीन वाढू नका, लाईफस्टाईल सुधारा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी कोणतं प्रोटीन कधी घ्यावं आणि शरीराला काय सूट होतं याबद्दल सविस्तर बोलू. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.